छत्रपती शिवाजी महाराजांनी पण नेहमी त्यांच्या स्वराज्य निर्मिती झाल्यानंतर महिलांना एक आदराचं स्थान मिळवून दिलं. हे इतिहासामध्ये नोंद आहे, हेही आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याबद्दलची भूमिका घेतली. मी, दिलीपराव, जयंत पाटील, आर पाटील आपण सभागृहामध्ये 3:30 वाजेपर्यंत, रात्री पहाटे 3:30 वाजेपर्यंत जागलो. साहेबांनी सांगितलं वरच्या मंडळावर अजिबात पुढे आणायचं नाही, मला बाकीचं माहित नाही, बिल पास झालं पाहिजे. मला आता 91ची गोष्ट असेल, आम्ही पहिल्यांदाच आमदार झालो होतो. साहजिकच आमच्यात उत्साह होता, जोश होता, काही करून दाखवण्याची ताकद होती. आता पण आहे, काळजी करू नका. पण अशा पद्धतीनं आम्ही नौके होतो. आता आम्ही अनुभवी झालेलो. अनेक वर्ष आम्ही काम केलं, प्रशासन चालवलंय, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे. आताच मला अतुलने एका ठिकाणी काही जणांची सल्ला मसलत केली. मी सांगितलं की आता आचारसंहितेचा भंग करणार नाही, पण शिवाजीराव पाटील, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, अतुल बेनके आम्ही सगळेजण बसू. मी प्रश्न समजून घेतला. त्या प्रश्नाच्या संदर्भात कसा मार्ग काढायचा ते मला समजतंय. कारण आज राज्याचा कारभार आम्ही हाकतोय आणि त्या गरिबाला पण त्याचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. तो त्याचा अधिकार आहे.